लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। राज्य सरकारचा एक मोठा जी.आर. या ठिकाणी आला असून आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता लाडक्या बहिणी योजनेसाठी 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकले जाणार आहे। तर चला सविस्तर बघूया कोणता आहे तो हप्ता जो तुम्हाला 2 या ठिकाणी एकत्रित दिला जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून आता त्यांना नोव्हेंबरचा व ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित या ठिकाणी दिला जाणार आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता या 12 जिल्ह्यातील महिलांना 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी देण्यात जाणार आहेत। ते म्हणजे तुम्हाला ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा महिना असे 2 हप्ते तुम्हाला 3000 रुपये एकत्रित या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। याचं कारण म्हणजे एकच असणार आहे, ते म्हणजे आता या महिन्यामध्ये इलेक्शन असल्यामुळे राज्य सरकारने घाई करून बाईंना 2 हप्ते या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। फक्त या 12 जिल्ह्यातील महिलांनाच या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित मिळणार आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील महिला असाल, पात्र महिला, या 12 जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता या 12 जिल्ह्यातील महिलांना एकत्रित 2 हप्ते या ठिकाणी पडणार आहे। तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यातील महिलांना आता थेट 2 हप्ते एकत्रित म्हणजे डायरेक्ट 3000 रुपये त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा दिसणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। पण जर तुम्ही हे 2 काम केले नाही, जर तुमचे 2 काम अधुरे तुम्ही ठेवले तर तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही। त्यामुळे हे 2 काम पूर्णपणे बघून जा। जर तुम्ही हे 2 काम अधुरे ठेवले, हे 2 काम जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। त्यामुळे जर तुमचे हे 2 कामापैकी एक काम जरी अधुरे ठेवले असेल तर लगेच हे एक काम कंप्लीट करून घ्या, कारण की आता राज्य सरकारने जी.आर. काढला आणि त्या जी.आर. मध्ये सांगण्यात आलेलं होतं की ज्या महिलांचे हे 2 काम कंप्लीट नसेल, जी महिला हे 2 काम कंप्लीट करणार नाही त्या महिलांना 1ही रुपया दिला जाणार नाही। म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या कोणते आहे ते 2 काम। जे 2 काम जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी पैसा या ठिकाणी 1ही रुपया दिला जाणार नाही। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहे ते 2 काम आणि कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये आजच पैसा या ठिकाणी वितरणाला चालू या ठिकाणी झालेला आहे, सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। 2 हप्ते थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये टाकले जाणार आहे। फक्त या 12 जिल्ह्यातील महिलांनाच या ठिकाणी पैसा मिळणार। जर तुम्ही इतर कोणत्याही राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळणार नाही। फक्त या 12 जिल्ह्यातील महिलांनाच या ठिकाणी मोठा दिलासा मिळून आता या 12 जिल्ह्यातील महिलांना एक एक करून 2 हप्ते एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 3000 रुपये रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार आहे। पण जर महिलांनी हे 2 काम केले नाही, हे 2 काम जर महिलांचे अधुरे असतील तर त्यांना 1ही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या। जर तुम्ही हे काम केले नाही, हे काम जर तुम्ही अधुरे ठेवले आणि ते तुमचे तसेच अधुरे राहिले तर तुमच्यासाठी मोठी दुःखाची बातमी या ठिकाणी ठरू शकते। तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करून घेण्यास या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते। राज्य सरकारने प्रयत्न केले तरी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी टाकला जाणार नाही जर तुमचे 2 काम अधुरे असतील तर लवकरात लवकर करून घ्या। कोणते आहेत ते 2 काम सविस्तरपणे बघूया। पण त्या अगोदर आपण बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आणि या 12 जिल्ह्यातील महिलांना आता थेट रक्कम जमा होणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये। तर चला सुरुवात करूया। पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळून जालना जिल्ह्यातील महिलांना आता थेट 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार आहे। 2 हप्ते एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता जालना जिल्ह्यातील महिलांना पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर। संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा। आता संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील महिला असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील महिला असाल, पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा हस्तांतरित केला जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा। आता नांदेड जिल्ह्यामध्ये पण 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा करण्यास सुरुवात झाली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण आता भरभच्च या ठिकाणी मोठा या ठिकाणी आधार मिळाला। नांदेड जिल्ह्यातील महिलांच्या पण या ठिकाणी बँक खात्यामध्ये 2 हप्ते या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला असाल, पात्र महिला असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना थेट रक्कम जमा होणार आहे असा जी-आरमध्ये आलं होतं। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा या ठिकाणी दिला जाणार आहे। लाडक्या बहिणींना पण आता सोलापूरच्या लाडक्या बहिणींना पण या ठिकाणी पात्र बहिणींना पैसा या ठिकाणी टाकला जाणार आहे। पण जर या दोनपैकी एकही काम जर तुमचं झालेलं नसेल किंवा एखादं काम जरी तुमचं अडकलेलं असेल तर तुम्हाला एकही रुपया टाकला जाणार नाही, तुमचा पैसा गुंतून राहील। त्यामुळे ते 2 काम कोणते आहेत ते काळजीपूर्वक लक्ष देऊन ते पूर्णपणे बघा आणि ते बघूच नका तर ते पूर्ण सुद्धा करा। तर चला सुरुवात करूया, कोणते आहेत ते 2 काम बघूया, कोणते आहेत ते महत्त्वाचे 2 काम। पण त्यापूर्वी काही जिल्हे राहिलेले आहेत ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघू। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला समोरचा जिल्हा बघू, कोणता आहे समोरचा जिल्हा? परभणी। परभणी जिल्ह्यातील महिलांना पण थेट 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये 2 हप्ता एकत्रित या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये 2 योजनेचे हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, परभणी जिल्ह्यातील पात्र महिलांना पण मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने व केंद्र सरकारने घेतला आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू, कोणता आहे? सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळून सोलापूर जिल्ह्यातील महिलांना थेट 3,000 रुपये टाकणार आहे राज्य सरकार। जी-आरमध्ये सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा नाव आलेलं आहे। तर चला नागपूर। नागपूर जिल्ह्यातील महिलांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळून नागपूर जिल्ह्यातील महिलांना आता थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी थेट 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका, नागपूर जिल्ह्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आली। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 2 काम। जर ते 2 काम तुम्ही अधुरं ठेवले, ते 2 काम जर तुम्ही पूर्ण केले नाही तर तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही, तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया या ठिकाणी जमा केला जाणार नाही जर तुमचे हे 2 काम अधुरे असतील तर। लवकरात लवकर तुम्ही हे 2 काम करून घ्या। जर तुम्ही हे 2 काम केले नाही तर तुम्हाला एकही रुपया टाकला जाणार नाही। राज्य सरकारने जरी पैसा टाकला, डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून राज्य सरकारने जरी पैसा टाकला तर तो पैसा मागे चालला जाणार आहे। त्यामुळे जर तुमचे हे 2 काम कंप्लीट नसेल तर लवकरात लवकर ते 2 काम कंप्लीट घ्या। तर चला या ठिकाणी पहिलं काम असणार आहे तुमची ई-केवायसी। ज्या महिलांची झालेली नाही त्या महिलांना आता एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही जर तुमची ई-केवायसी बाकी असेल। ई-केवायसी जर तुम्ही केली नसेल तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी, तुम्हाला या ठिकाणी पैसा दिला जाणार नाही। तर चला सविस्तर समोरचं या ठिकाणी काम बघू, कोणतं आहे समोरचं काम? हे पहिलं काम झालं। हे काम ज्या शेतकऱ्याचं, ज्या महिलांचं नाही, ज्या पात्र महिलांचं हे काम झालेलं नाही, ज्या महिलांचं हे काम बाकी आहे ई-केवायसी, त्या महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी विना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करून घेता येणार नाही असा जी-आर राज्य सरकारने व केंद्र सरकारने या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे। तर चला समोरचं एक काम बघूया। समोरचं काम असणार आहे तुमचा आधार तुमच्या अकाउंटला लिंक करा। जर तुमचा आधार तुमच्या अकाउंटला लिंक असेल तरच तुम्हाला पैसा आता येणार आहे। त्यामुळे जर तुमचा आधार तुमच्या बँकेला लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, तुम्हाला पैसा 2 हप्ते एकत्रित म्हणजेच 3,000 रुपये या ठिकाणी येणार आहे की नाही येणार, तुमच्या मनामध्ये पण असा प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा। त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर सांगू की तुमचा जिल्हा बघून सांगू की तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या पात्र महिलांमध्ये येतो का नाही येतो, तुम्हाला पैसा आज येणार आहे की नाही येणार। त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर कमेंट करायला विसरू नका। कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल। तर